नमस्कार. महाराष्ट्राचा पुढारी धाकटी पंढरी नारायणगडावरून शिवाजी बाबा थेट बोलतायत. या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेचा दसरा मेळावा साध्या पद्धतीमध्ये साजरा होत आहे आणि सर्व नियोजन झालेलं आहे. या दसरा मेळाव्याचं येणाऱ्या भाविकासाठी पाण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, डॉक्टरची सोय आहे आणि आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्यांची आज सुद्धा तब्येत ठीक नसताना सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून हे वातावरण मागच्या वर्षासारखं व्यवस्थित आहे. समाजाची सुद्धा अलोट गर्दी आहे. म्हणून आपलं अनेक अडचणी बाजूला सारून या ठिकाणी भरगच्च असा समाज येत आहे. रात्रीच मुक्कामाला आलेला आहे आणि जेवणाची सोय अगदी रात्रीपासून तर बंदच नाही, चालूच आहे आणि म्हणून सर्व रस्ते व्यवस्थित झालेले आहेत. सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माचा समाज, ओबीसी असतील, सर्वांनी या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी यावं हे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. 3.5 मुहूर्तापैकी आजचं एक दसऱ्याचं मुहूर्त आहे. आपल्या नारायणगडावर जसा होतो तसा अनेक ठिकाणी सुद्धा होतो. हे मुहूर्तच आहे. सर्व परमार्थिक परिस्थिती आहे. म्हणून ज्याच्या त्याच्या मानाने सुद्धा हा दसरा मेळावा केला पाहिजे आणि मग नारायणगडावर सुद्धा अनेक ठिकाणी जसे होतात तसं नारायणगडावर सुद्धा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी सुद्धा हा दसरा मेळावा ठेवलेला आहे. सर्वांनी यावं या आणि विचाराचं सोनं लुटावं. हे ठिकाणी अविचार घालावेत. जो अहंकार आहे तो रावण पेटावा. ही आजच्याला मुहूर्ताची ही परिस्थिती असते आणि म्हणून सद्भावना, सद्विचार अंतःकरणामध्ये धारण करून एकमेकाला सौजन्याने वागावं, एकमेकाशी प्रेमाने राहावं. म्हणून या ठिकाणी कोणाला कोणत्या पक्षात जा काही हरकत नाही, परंतु एक ठिकाणी आल्यानंतर गावात सौजन्याने वागा. आपल्याला बांधाला बांध आहे, एका ताटात जेवायचं आहे. सर्व जाती धर्माने एकोप्याने नांदा हे नारायणगडावरून आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.